पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आज 17 ऑगस्ट रोजी पनवेलचा राजा चिंतामणी या बाप्पाचं पनवेल नवी पनवेलमध्ये वाजत गाजत आगमन करण्यात आले। यावेळी ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचं स्वागत करण्यात आलं। बाप्पांच्या स्वागताला अवघी तरुणाई, पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बाप्पांचं स्वागत मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आलं। पूर्ण पनवेल नगरी चिंतामणीच्या स्वागतासाठी उभी आहे। तुम्ही सगळे बघू शकता ही गोष्ट की पूर्ण पनवेल सज्ज झालेली आहे आगमन बघण्यासाठी। आणि दरवर्षी सगळे भाविक अशी आतुरतेने वाट पाहत असतात।
तरी आम्ही क्षमा मागतो की थोडा आम्हाला लेट झाला यावर्षी यायला, कारण पावसाची खूप जास्त बरसात होती, त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला. तर आम्ही सगळं बघून पावसाने आम्हाला गणरायाने इंद्रदेवाला सांगितलं, बाबा तू आता थांब, मला आता यायचं आहे आणि माझे भाविक वाट बघत आहेत. तर गणरायाचं पूर्ण इंद्रदेवाने ऐकलं आहे आणि आता गणराय स्वतः विराजमान झालेले आहेत येण्यासाठी. गणपती बाप्पांचं हे कितवं वर्ष आहे आणि हा बाप्पांचा जाण्याचा आगमनाचा रूट कसा काय आहे? हा 15वा वर्ष आहे चिंतामणीचा आणि आपला आगमनाचा रूट इथून द्वारका स्वीटवरनं बंधन स्वीटपासून डायरेक्टली चिंतामणी चौक. गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान होतील, तर 10 दिवसाचं आयोजन थोडक्यात कसं असणार आहे? भाविकांना काय सांगा? भाविकांनी चिंतामणीकडनं चांगले आशीर्वाद घ्यावे, हा वर्ष आपल्याला सुख समृद्धीचा जावा अशी बाप्पाकडे सगळ्यांनी प्रार्थना करावी. आणि यावर्षी सगळ्यात मेन म्हणजे बाप्पा आपल्या स्वामींच्या रूपात आलेले आहेत.